मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे छत्तीसगड, विदर्भ आणि मध्य प्रदेश असं थोडं सरकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून ते जाईल असं दिसतंय, परंतु बऱ्याच अंशांनी ते समुद्र भागातून भूभागावर आलेलं आहे. सध्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये देखील आणि कोकण, पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसास अनुकूल ढग आहेत. शिवाय पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात देखील नव्याने ढगांची निर्मिती होते आहे. अरबी समुद्रात देखील कोकण किनारपट्टीच्या आजूबाजूने मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. या सर्व परिस्थितीत पावसास अनुकूल स्थिती अजूनही महाराष्ट्रात कायम आहे. भारतामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पावसाचं वातावरण अजूनही आहे. उत्तर भारतामध्ये एक WD सक्रिय आहे. पूर्व भारतामध्ये पावसाचं वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये मेघगर्जना काही भागात होते आहे. विशाखापट्टणमच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तीव्र झालं असून समुद्र भागात देखील मोठी पावसाळी परिस्थिती तयार झाली आहे. GFS मॉडेलनुसार आज देखील विदर्भ, मराठवाडा, कोकण मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता कायम आहे. 18 तारखेला विदर्भ, मराठवाड्याचा पूर्व भाग आणि कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे. 19 तारखेला दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची स्थिती कायम असणार आहे. GFS मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाची परिस्थिती 20 तारखेला राहील. कमी दाबाचे तीव्र प्रभाव महाराष्ट्रात राहू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 21 तारखेपासून मात्र केवळ कोकण आणि गुजरात असं हे वातावरण सरकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल. 22 तारखेपासून जवळपास 24 तारखेपर्यंत महाराष्ट्रात उघडीप असेल. मात्र पुन्हा एकदा विदर्भातून 25 तारखेला आणि कोकणातूनही पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. 26 तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस असण्याची शक्यता आहे. आणि जर हे वातावरण कायम राहिलं तर गणपतीमध्ये देखील पावसाची स्थिती कायम राहील. इतर मॉडेलच्या तुलनेत आपण ECMWF मॉडेलला अधिक महत्त्व देतो. अरबी समुद्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती तयार झालेली आहे. कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर कायम आहे. विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तीव्र स्वरूपात तयार आहे. महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती सध्या आहेच. आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 18 तारखेला कोकणातही पावसाचा जोर असेल. मात्र पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता आहे. आपण बघतो की मराठवाडा, विदर्भ, कोकण असं पावसाळी क्षेत्र वाढण्याची शक्यता 19 तारखेला आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशातही या काळात पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे. 20 तारखेला थोडं विदर्भ, मराठवाड्याचा पूर्व भाग आणि संपूर्ण कोकणात अतिवृष्टीची परिस्थिती असेल. मात्र उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा काही भागात जोर कमी होण्याची शक्यता आहे. 21 तारखेला हे वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेकडून असेल. म्हणजे विदर्भाचा उत्तरेकडील भाग, उत्तर महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आणि कोकणात पावसास अनुकूल परिस्थिती राहील. तीच परिस्थिती साधारण 22 तारखेला आहे. तीच परिस्थिती साधारण 23 तारखेला देखील आहे. 24 तारखेला देखील ECMWF मॉडेलनुसार उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर कोकण पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. 25 तारखेपासून मात्र या मॉडेलने केवळ विदर्भ, कोकणात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तीच परिस्थिती केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज 26 तारखेला आहे. 27 तारखेला तीच परिस्थिती आहे. कारण पूर्व भारत, मध्य भारत आणि उत्तर भारताकडे पाऊस सरकतो आहे. दक्षिण भारत आणि महाराष्ट्रात पाऊस कमी होणार आहे. आपण जर बघितलं तर 25 तारखेपासून पुढे पावसाचा जोर कमी होणार आहे. विशाखापट्टणमच्या दरम्यान अजूनही कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे. मात्र याचा रूट थोडा असा जाण्याची शक्यता आहे. हा रूट अपेक्षित अशा पद्धतीचा आहे, परंतु तसं होताना दिसत नाही आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस कमी होणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या काही भागात पाऊस वाढेल. थोडा विदर्भात पाऊस वाढू शकतो. शिवाय एक छोटी चक्राकार स्थिती या ठिकाणी आहे सध्या. त्यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं.
एकूणच आपण सध्याची पावसाळी परिस्थिती बघतो. 21 तारखेपर्यंत पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता असून विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या ठिकाणी याचा प्रभाव राहील. मात्र असं दिसतंय नंदुरबार, धुळे, मालेगाव, नाशिक पूर्व, अहिल्यानगर पश्चिम, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व भागात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. आपण सकाळीच थोडं छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि जालना भागात मोठं पावसाचं क्षेत्र बघतो. कोकणातही जोरदार सरी होत आहेत. आज दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात, मध्य महाराष्ट्रातही पाऊस वाढण्याची शक्यता आहे. एक चक्राकार स्थिती विदर्भात आहे. थोडं उशिरा महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागामध्ये, तसंच सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव जिल्ह्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण असणार आहे. 17 तारखेलाही पाऊस रात्रपाळी करेल आणि विदर्भ, मराठवाड्याच्या बऱ्याच भागात, दक्षिण कोकणात पावसाचा जोर असणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रात मोठे पाऊस मराठवाडा आणि विदर्भात खास करून आणि दक्षिण कोकणात देखील 18 तारखेला अपेक्षित आहे. 18 तारखेला देखील पाऊस रात्रपाळी करेल. कोकण आणि मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात जोरदार पाऊस असणार आहे. महाराष्ट्रात जो आत्ता कमी दाब विशाखापट्टणमजवळ आहे, त्याचा थोडा प्रभाव 19 तारखेला विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र, कोकण म्हणजे उत्तर कोकण अधिक राहण्याची शक्यता 19 तारखेला आहे. 19 तारखेला देखील उत्तर कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर असणार आहे. हे क्षेत्र जसं गुजरातकडे सरकेल तसं उत्तर कोकणामध्ये पावसाचं प्रमाण अधिक वाढणार आहे 20 तारखेला. विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर कोकणामध्ये पावसाचं प्रमाण 20 तारखेला उशिरा असणार आहे. 21 तारखेला उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर कोकणात पावसाचं प्रमाण राहील. इतरत्र पाऊस उघडला तरी नंदुरबार, धुळ्याचा उत्तरेकडील भाग, जळगावचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर कोकणात पावसाची शक्यता आहे. तोच पॅटर्न विदर्भाचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता 23 तारखेला